नमस्कार मित्रांनो, इथे आपल्याकडे ब्लॅक स्मोक आणि गाडी पिकअपचा प्रॉब्लेम होता. गाडी आपल्याकडं पिकअप आणि ब्लॅक स्मोकसाठी आली होती, तर आपण तिचं डिकार्बनिंग केले. डिकार्बनिंग नंतर तिचं पिकअप आणि ब्लॅक स्मोकला बऱ्यापैकी फरक पडला आहे. आता कशी झाली, परफॉर्मन्सला कशी झाली, आता साहेब सांगतील आपल्याला. तर मी सागर, मी चेन्नईला असतो आणि चेन्नईवरून नाशिकला कामानिमित्त येत होतो. अचानक गाडीचा पिकअप घेत नव्हती आणि काळा धूर काहीतरी मारत होती. म्हणून मी तर रोज त्याला जात असताना चौकशी केली, कारण की पिकअप घेत नव्हती गाडी, स्मोक चालत नव्हती नीट. म्हणून विचारलं, तर एका मित्रानं माझ्या नाशिकला बिझनेसच्या संदर्भात मी येत असतो, त्या मित्राला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं की असं काळा भैरवनाथ ऑटोमोबाईलला जा. मग इथं आलो, या शेटनं भेटलो आणि हे आपले अनिल मेकॅनिक आहेत त्यांना पण भेटलो आणि त्यांना सांगितलं की हा गाडीचा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी जे काही धूर महाराज त्यांनी जे केलं आणि आता गाडी स्मूथ चालते. आपण हिच्या EGR इंटरकूलर क्लीन केला तरी पण गाडीत असा म्हणावा असा परफॉर्मन्स येत नव्हता. ब्लॅक स्मोक पूर्णपणे बंद झाला EGR इंटरकूलर केल्यानंतर. पण आपण जे डिकार्बनिंग लावलं त्याच्यामुळे आपल्या गाडीचा जो परफॉर्मन्स जसा पहिला होता तसा एकदम परफॉर्मन्स आला. आपल्या डिकार्बनिंगनं पिस्टन आणि वालवरती जो कार्बन असतो तो पूर्णपणे क्लीन केला जातो. त्याच्यासाठी ते डिकार्बनिंगची एक प्रोसेस असते. तुम्हालाही करायचं असेल तर आमचा पत्ता आहे चाळकवाडीचा टोल नाक्यापासून एक 100 मीटर अंतरावरती आळेफाट्याच्या साईडला आमचं वर्कशॉप आहे, काळ भैरवनाथ ऑटोमोबाईल्स अँड सर्व्हिस सेंटर. तुम्ही या एकदा आणि तुमची गाडी डिकार्बनिंग करून घ्या. धन्यवाद. गाडी कशी झाली? गाडी स्मूथ आणि एकदम चांगली चालते. मला पण चांगला अनुभव आला आणि यांनी पण बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे आपल्याला जे माहीत नव्हतं त्यांनी बऱ्यापैकी व्यवस्थित मला नॉलेज दिलं आणि गाडीचा धूरही आता काही येत नाही. गाडी स्मूथ आणि व्यवस्थित मला मी दाखवतो धूर चावीत असेल धूर